हात तोडून त्याला भर चौकात बसवणारे आमचे राजे होते. आणि आज आपण जे बघतोय तर रस्त्यावरती महिलांवरती अत्याचार होत आहेत, त्यांच्या हत्या होत आहेत, त्यांना डांबून ठेवलं जात आहे, त्यांच्यावरती जो जुलूम केला जातोय त्याच्यावर अजूनही सरकार कारवाई करताना दिसत नाही. किती वर्ष माझ्या महिलांवरती ज्या अत्याचार झाले त्या अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत की आम्हाला न्याय मिळावा. अनेक घटना अशा झाल्या आहेत की त्या घटनांमध्ये आपण त्या वाचल्यात किंवा टी व्हीवर बघितल्या तरी अंगावरती शहारे येतात की हाच तो महाराष्ट्र आहे का की ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती सारखे राजे होऊन गेले, ज्यांनी जर एका महिलेवरती कुणी हात टाकला तर त्याचे हात तोडून एक उदाहरण जनतेला दिलं की महिलांवरचा अत्याचार आम्ही सहन करणार नाही. आज तोच महाराष्ट्र आहे, आज तोच भारत आहे की ज्या भारतामध्ये मणिपूर सारख्या घटना होतात पण आम्ही महिला आंदोलन करून करून थकतो पण त्यांच्यावर कारवाई होत नाही. आणि आपल्या सारख्या अनेक लोकांना मान खाली घालावी लागते कारण महिला आज सुरक्षित नाही. तुम्ही सांगणार आहेत लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण करतात. आम्हाला लाडकी बहीण म्हणून जे तुम्ही 1500 रुपये देतायत ना, एक सुरक्षित वातावरण आम्हाला हवंय कारण आम्हाला अधिकार आहे सुरक्षित वातावरणामध्ये जगण्याचा. अशोक बाबू मी म्हणते ना, या सरकारला महिलांचं मनच कळलं नाही हो. आम्ही महिला आहेत ना, भावनिक असतो. आम्हा महिलांना 1500 रुपये देऊन तुम्ही जर म्हणत असाल की आम्ही तुम्हाला येत्या विधानसभेमध्ये मतदान करणार आहे, तर मला वाटत नाही की माझी इथे बसलेली कुठलीही महिला त्याला हो म्हणेल. आम्हाला आनंद छोट्या छोट्या गोष्टींमध्ये असतो. महिलांचं मन हे छोट्या गोष्टींमध्ये असतं. आम्हाला आनंद केव्हा होतो? जेव्हा आमचा पोटचा मुलगा एखाद्या नोकरीला लागतो आणि तो एखादा पेढा आणून आमच्या हातावर ठेवतो, तेव्हा आम्हाला अभिमान वाटतो. माझा मुलगा जो मी रक्ताचं पाणी करून त्याला वाढवलंय, त्या मुलाचा जेव्हा तो नोकरीला लागतो, स्वतःच्या पायावर उभा राहतो, तो अभिमान असतो मला. माझ्या माता भगिनीला अभिमान असतो की माझ्या वडिलांनी शेतामध्ये जाऊन जे धान्य पिकवलंय त्या धान्य पिकवलेल्या त्याला मालाला भाव दिला जातो. आणि जेव्हा तोच माझा बाप घेऊन त्या हक्काचे मेहनतीचे पैसे घरी घेऊन येतो ना, त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो ना, तो आनंद बघून आमच्यासारख्या अनेक मुली आपलं सगळं दुःख विसरून जातात. आज मिळतोय का शेतकरी बांधवांच्या मालाला भाव? आमच्या वडिलांच्या आमच्या बापाने मेहनतीने जो भाव आज तुम्ही उत्पन्न काढलंय, त्या उत्पन्नाला जर तुम्ही भाव देणार नसाल आणि आमच्यासारख्यांच्या अनेक शेतकऱ्यांच्या वडिलांचे जर आम्हाला आत्महत्या बघाव्या लागतील तर आनंद होऊ शकतो का हो? नाहीच होऊ शकत. आज प्रत्येक शेतकरी कुटुंबातल्या मुलीच्या डोक्यावर संकट आहे की उद्या उठून माझा बाबा कुठला निर्णय तर घेणार नाही. उद्या उठून माझा बाबा मला कुठेतरी त्याला विष पिऊन फाशीला लटकून कुठे बघायला तर भेटणार नाही. आज त्यांना जे घर चालवायचंय त्या घर चालवत असताना ह्या मानसिकतेतनं जर आमच्या मुली माता भगिनी जात असतील तर कसले आनंद हो तुमचे 1500 रुपये भेटण्याचा. मला वाटत नाही 1500 रुपये भेटण्याचा आनंद असेल. आम्हाला आनंद असतो जेव्हा माझ्या माहेरी माझ्या भावाला नोकरी लागली असेल, तो सुखात असेल, तो आनंदात असेल, तेव्हा माझ्या भावाला माझ्या भावाच्या घरी रक्षाबंधनला जाण्याचा आनंद वेगळा असतो. तुमच्या 1500 रुपये रक्षाबंधनला मिळण्याचा मला अभिमान किंवा आनंद नाही. माझ्या भावाला नोकरी द्या, माझ्या वडिलांनी पिकवलेल्या धान्याला भाव द्या, माझ्या लेकराला त्याच्या हक्काची नोकरी द्या. आज आम्ही महिला काय बघतोय घरात परिस्थिती. आज तुम्ही नोकरी देऊ शकत नाहीत. आज तुमच्या इथले महाराष्ट्रातले रोजगार तुम्ही दुसऱ्या राज्यांमध्ये पळवून नेतायत. आज माझा भाऊ, आज माझा मुलगा आज जर बेरोजगार असेल तर त्या बेरोजगारीसाठी तो व्यसनाधीन होतोय. आज आम्ही जेव्हा संध्याकाळ होते ना, तर आम्हाला प्रत्येक महिलेला धास्ती असते घरात की नवरा मुलगा दारू पिऊन जर घरी येत असेल तर त्या व्यसनाधीनतेची आम्हाला भीती आहे. आज ही व्यसनाधीनता तुमच्यामुळे वाढली, या सरकारमुळे वाढली, या निर्लज्ज सरकारमुळे वाढली. माझी एवढीच विनंती आहे माझ्या माता भगिनींना, हे लक्षात ठेवायचंय. 1500 रुपये देऊन तुम्हाला जे सांगतायत ना त्याच्यासाठी त्यांना जाब विचारा. कारण आम्हाला आनंद आहे, आमच्या परिवारातले लोक आनंदी असतील तर आम्ही आनंदी आहे.
आणि एवढीच गोष्ट ह्या सरकारला कळत नाही, म्हणूनच बापू मी म्हणाली महिला अजून यांना कळल्याच नाहीत. महबूबबाई म्हणाले की आत्ता बारामतीचा निर्णय बघितल्यावरती त्यांना महिला कळाल्या. महिला अजूनही त्यांना कळाल्या नाहीत. त्यांना असं वाटतं महिलांचं मन आणि महिलांचं हृदय हे पैशांमध्ये आम्ही लोभाला बळी पडू आणि आमचं मत 1500 रुपयामध्ये आम्ही विकू. आम्ही हुशार आहेत, आम्ही हिशोबाला पण पक्के आहेत. आम्ही सगळं विचारतो आणि सगळा सारासार विचार करून आमचा निर्णय घेतो. त्याच्यामुळे मला माझ्या माता भगिनींवरती पूर्ण विश्वास आहे की त्या सारासार विचार करूनच महाराष्ट्रातल्या ह्या प्रत्येक माता भगिनी माझी विचार करणार आहे. आजच्या शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने मला बोलायची संधी दिली.